नमस्कार मंडळी, जय खानदेश. मी तुम्हाला गोट्या आणि आज आपण एकदम महत्त्वपूर्ण गोष्टीवर चर्चा करणार आहोत. तर सोन्या भाऊ आपला आमदार झाल्यानंतर काय करतील, तर त्यातले आपण हा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या. तर जोरात टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे आपल्या सोन्या भाऊचं. तर सोन्या भाऊ आपले आले. धन्यवाद मंडळी. मी तुम्हाला खानदेशना सोन्या. तर मंडळी हो, आज तुमले पूर्ण हसाडाना आम्ही प्लॅन बनाने गेलची. तर आपला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि YouTube वर जायचं आणि आपला तुफान हैराणी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करी घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर सोन्या भाऊ, तुम्हाला इथपर्यंत प्रवास आपला कसा जाया? हा जया थोडाफार बोर, पण काही विषय नाही तुमच्यासाठी नाही, मग कोणासाठी. तर सोन्या भाऊ, रस्त्याने येता येता तुम्हाला अर्जंट कॉल वगैरे काही लागणार नाही ना? नाही सोन्या भाऊ, अर्जंट बिर्जंट काय कॉल वरा नाही. येता असता गाडी मापी होती सोय, तो काही विषय नाही. ठीक आहे सोन्या भाऊ. तर आपला आता प्रश्नावर आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही रेडी आहात ना? मग तर सोन्या भाऊ, आपला एकदम पहिला प्रश्न. तर सोन्या भाऊ, पहिला प्रश्न तुम्हाला अशा की तुमनं पहिलं वाहन कोणतं? लोकसकडे थार, फॉर्च्युनर, चांगल्या चांगल्या भारी भारी गाड्या राहतीस, पण आपल्याकडे तसे काही नाही भाऊ. आपला विषय असा होता, तर पहिलं वाहन म्हणा एवढं भारी होतं, एवढं भारी म्हणजे त्यानासारखं वाहन आजपर्यंत मनाकडे कितल्या बी गाड्या होती, पण त्यानासारखं वाहन आजपर्यंत कुठेच नाही मनाकडे. तर मग सोन्या भाऊ, तुम्हाला वाहन नेमकी कोणतं होतं? तर म्हणा पहिलं वाहन गदड. तर त्यावर मी दिवसले सुमारे 24 ते 25 किलोमीटर दररोज फिरू आणि अजून देखील मी काय काय वेळेस फिरस, तर मला खूप मोठा आनंद आणि एकदम मन प्रसन्न वाटस. वाह सोन्या भाऊ, वाह, प्राऊड ऑफ यू. सोन्या भाऊ, चांगल्या लोकसकडे चांगल्या गाड्या म्हणजे 50 लाख 1 कोटी अशा गाड्या लोकसन्या, आणि तुम्ही एवढा मोठा माणसा राहायचं तुमच्याकडे फक्त गदड. खूप मोठी विशेष गोष्ट शे सोन्या भाऊ. तर हा तुम्हाला एकदम त्याग करेल शे गाड्याचा तुम्ही, तो आपल्या आवडणं आणि एकदम मस्त मन प्रसन्न होईल सोन्या भाऊ. तर दुसरा प्रश्न अशाशी सोन्या भाऊ, एकदम महत्त्वाचा आणि एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर सोन्या भाऊ, तुम्ही आमदार झाल्यानंतर आपल्या नागरिकांसाठी काय काय करू इच्छितस ते थोडंसं सांगा आमले तुम्ही थोडी भाषात. तर तुम्ही एकदम महत्त्वाचा प्रश्न विचारेल शे. तर सरकारने देखील योजना शे, शौचालय बांधा घरोघरी, आरोग्य नांदेल दारी. तर हा योजना ना पाहिजे मी एक विचार डोक्यात घेईल शे की नागरिक देवाना नेमकी काय, की आता बराचसा नागरिक कुठे बी जातस, कुठे बी सुरू जातस सकाळी सकाळी शेतकरीना वावरमा कुठे बी इथे म्हणा तिथे म्हणा. तर तो बिचारा शेतकरी खूप कटाळे उठेल शे अशा गोष्टीसले. तर याले म्हणा पक्का विरोध शे, कारण की आपले जर एवढी सरकारने योजना असते तर त्यांना तुम्ही लाभ घेत नाहीत, म्हणजे एकदम खूप शोकांतिक असे. आणि मना डोक्यात असे विचार येईल शे की प्रत्येक नागरिकले ज्या तालुकाना मी आमदार असो त्या प्रत्येक तालुकामा, प्रत्येक खेडामा, प्रत्येक गाव, प्रत्येक घर तेथे शौचालय बांधणार असे. हा म्हणा एक मोठा निर्णय शे आणि याने निधी देखील मी लवकरात लवकर आणू शकस. तर एकदम चांगली गोष्ट शे आणि 100% आपल्याकडून शक्य शे तेवढं जास्तीत जास्त करसो. वा 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 सोन्या भाऊ, अत्यंत व्यक्तिमत्व आणि विचारवंत आपले सोन्या भाऊ. तुम्हाला एवढा विचार आणि तुम्हाला एवढा चांगल्या बोली भाषा आम्हाला खूप आवडणार सोन्या भाऊ. असेच जर तुम्ही प्रयत्न करा, प्रत्येकने अशाच जर प्रयत्न करा, तर 100% आपण एक दिवस नक्कीच उंचावसूत, हाय मला गॅरंटी शे. आणि सोन्या भाऊ, एक अजून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे थोडासा पर्सनल लाईफ मधला शे. तर सोन्या भाऊ, आज तुमनं वय बरस 30 ते 35 ना दरम्यान शे सोन्या भाऊ. तर नेमकी एक प्रश्न माले कायमस्वरूपी तो खटकस की सोन्या भाऊ, तुम्ही आजपर्यंत लग्न का बरं काही नाही? आता ते आपलं गोट्या भाऊ कसं असे माहिती का, आता आपण हा व्हिडिओ पुरा खानदेशी दिसाडी राहिलो हो. तर मी जर असे काहीतरी बोललो तर पुरा खानदेश मला हसते बापू माले.
नाही नाही सोन्या भाऊ, याना मा इज्जत ना काहीच प्रश्न नाही शे. तू एकदम भव्य आमदार होणारा पंचवार्षिक ना आमदार शे, तर तुला या गोष्टीच मला जाणं काहीच कारण नाही. ठीक शे गोट्या, तू आता म्हणीच राह ना इथला सांगीच दे भाऊ. मग आता सांग आले बी हरकत नाही. तर 2019 गोष्ट, नेमकी कोरोना वना, बरोबर डिसेंबर मा वनता कोरोना. तर त्या काही कोरोना नेमकी वना आणि नेमकी तवळ म्हणे लग्न जय बापू. हो, लग्न जय तर जय अशी गोष्ट जय त्यांना मा लॉकडाऊन ना दिवसच म्हणा लग्न होय ना भाऊ. एकदम बेकार काम जाय ते लॉकडाऊन ना दिवसच लग्न. आणि त्यावेळेस अशी गोष्ट एक लॉन्स होतं, त्या लॉन्सनं नाव काय सांगत नाही मी. तर त्या लॉन्स ना काय जे सालं 3 नवरदेव होतात. 3 नवरदेव लॉकडाऊन लागणं म्हणे मास्क घालणं प्रतिबंधक आहे, मास्क घालावेच लागेल म्हणे. तर मग मी काय केलं, मास्क लाई गेलं. म्हणजे मीच नाही सर्व असंच लायला होतं तटे. पण मग नवरीवाला असे कन्फ्युजन की नवरदेव कोणता. तर असं जाय भाऊ, एक नवरी एक चिंचवी मना जिना संग लग्न होतं, ती बाई तिकडे निघे दुसरी गाठी लागे भाऊ. तर एवढी फजिती जाय भाऊ, ती गई डोकावर निघे आणि ती होती ती चांगला आता संसार करायने भाऊ. असे मोठं मॅटर होई जायचे. मग मनानंतर ते लग्न जाय तर मला काही पसंत नव्हती पोर. तर मी डायरेक्ट नकार दे टाका म्हणतो, नाही नाही गडा जमावू नये आपले. मग तवळपाशी मी तो एक ध्यास धरा की भाऊ काही जरी जे तरी लग्न करा नाही. पण कोरोना वना तर भाऊ एक गोष्ट समजाडी दिली की सर्व गोष्टी पाहिजेसनच करवा. हो, या मास्कनं पुरा हालाय टाका होतं भारत. काय सांगा तुला आता. तर मंडळी, आपला या भावी आमदार सोनू दादा यास ना आपली पुरी लाईफ स्टोरी तुम्ही समजी जाईल शे. तर मंडळी अशा प्रकार घडना कोरोनामा, तर त्यामुळे सोनू दादाने आजपर्यंत त्या लग्नाला त्याग करेल, लग्न काही करेल नाही मंडळी. जर तुम्हाला आपला व्हिडिओ खरोखर आवडणार व्हिडिओ लाईक, चॅनल आहे सबस्क्राईब, आणि तुम्ही जशा व्हिडिओ सांगशात आम्हाला कमेंट मा या भाऊ या टॉपिकवर व्हिडिओ बनाड दे. तर 100% भाऊ सण तुम्हाला कमेंटले 100% प्रतिसाद दिसून आणि चांगल्या प्रकारे आम्ही तुम्हाला हास्यमय व्हिडिओ बनाडे दिसाडू. तर मंडळी एक महत्त्वपूर्ण गोष्ट, हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. या व्हिडिओशी व काही राजकारणाचे काही संबंध नव्हता. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त काल्पनिक आणि मनोरंजनासाठी बनवलेला होता. तर मंडळी तुम्ही एवढी दक्षता घ्या आणि आपला व्हिडिओ कसं काय वाटणार कमेंटमा सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर स्टेटस दे आणि चांगल्या प्रकारे कुठे बी स्टोरी आपल्या इंस्टाग्रामवर टाकी द्या. मंडळी भेटूत एक पुढला अशाच नवीन धमाकेदार व्हिडिओमा. तोपर्यंत कुठेच जाऊ नका, येऊ नका आणि आपला तुप्पा नारायणना व्हिडिओ पाहायला विसरू नका. भेटूत पुढला आता मस्तपैकी व्हिडिओमा.